नमस्कार, मी कला गोखले. कला कलेक्टिव्ह या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत. आपण अनेक पदार्थ करतोय, त्यापैकी आज मी एक अतिशय चांगला पदार्थ, खुसखुशीत, खमंग आणि बरेच दिवस टिकणारा असा पदार्थ करणार आहे, तो म्हणजे खव्याच्या साटोऱ्या. तर माझी आज मैत्रीण आलेली आहे, हिचं नाव वनमाला. हिला पण त्या साटोऱ्या कशा करायच्या हे बघायचे, गणपतीसाठी तयारी करायचे, त्यामुळे ती पण साटोऱ्या शिकायला आलेली आहे आणि तिला अनेक पदार्थ येतात. ती पण आपल्याला एक पदार्थ नंतर करून दाखवणार आहे. चला तर बघूया आपण साटोऱ्या कशा करतात. आज मी एक वेगळं तुम्हाला दाखवते की आता श्रावण महिना सुरू होतोय, मग गणपती, नवरात्र, दिवाळी अशा अनेक सणांची रेलचेल आहे. आणि मग त्यावेळी आपल्याला बायकांनाही प्रश्न पडतो की 8 दिवस आधी काय करू ठेवू. तर 8 दिवस, 8-15 दिवस टिकणारे असे पदार्थ मी दाखवले. 4 पदार्थ. चिवडा आपण आधी करू शकतो, हे बेसन लाडू आपण करू शकतो आधीपासून. हे पौष्टिक लाडू आहेत, ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि त्यामुळे हाही 15 दिवस टिकतो, हाही 15 दिवस टिकतं, हेही टिकतं. आणि ह्या साटोऱ्या, या खव्याच्या साटोऱ्या ज्या केल्यात, ह्या मी पेढे टाकते ह्याच्यामध्ये. माझी आयडिया आहे, खवा खराब होऊ शकतो ना, त्यामुळे धारवाडी पेढे आणायचे आणि पेढे टाकले त्याच्यामध्ये. त्यामुळे ही साटोरी पण 15 दिवस आरामसे टिकते. त्यामुळे आज आपण या 4 पदार्थापैकी एक पदार्थ करून दाखवते, तो म्हणजे साटोरी. साटोरीसाठी काय काय पदार्थ लागतात ते बघूया. एक म्हणजे बाहेरचं आवरण. त्याच्याकरता मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि पाव वाटी रवा. 2 वाटी मैदा घेतला तर अर्धी वाटी रवा घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. हे सगळं आवरण आहे. आता आतमध्ये काय काय घालू शकतो आपण, ह्याच्या व्हरायटी काही करू शकतो आपण. त्याच्यामध्ये एक तर बारीक रवा आहे, थोडासा भाजलेला, पिठी साखर आहे, त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्सच्या चुरा केल्या तो आहे, हे पेढे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये खसखस आहे आणि आपले केशर आहे. ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या घालू शकता. हे सगळं एकत्र करायचं आपण. या सगळ्या आतलं जे सारण आहे, हे सारण सगळं मी एकत्र करते आणि हे तुम्हाला भिजून दाखवते आणि आपण साटोऱ्या करूया. आणि हा खजूर आहे, हा खजुराचे मी तुम्हाला हे बारीक करून ठेवलाय, कळलं का, मी घालायला सोपा जावा म्हणून. हा खजूर, अख्खा खजूर आहे, तो बाजूला ठेवते. आणि हे सगळं साहित्य आपण वापरायचे आणि मी लावते, मी सगळं मिक्सरला लावते. मिक्सरला का लावायचं, तर सगळं एकजीव व्हावं म्हणून, दुसरं काही नाही. 1 वाटी मैदा असेल तर 2 टेबलस्पून तेल टाकायचं. 2 वाट्याला 4 टेबलस्पून, हे साधारण प्रमाण आहे. त्याला मोहन म्हणतो आपण. हे आता मी 2 टेबलस्पून, हा 1 टेबलस्पून आहे आणि आणखी 1 टेबलस्पून घालते. आणि पहिला जसा कमी पडला म्हणून जास्त थोडासा घातला. आता मैद्याचे घालते. रवा मी थोडंसं पाणी घालून ठेवायचं, आपण थलथली भिजून ठेवायचं जरासं, 1-2-3 मिनटं. हा रवा थोडासा भिजून ठेवला. आता जे तेल आहे ते आपण घेऊया. आता जे तेल आहे गरम केलेलं, ते या मैद्यामध्ये टाकते. गरम आहे ना, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने करायचं. आपण जसा मुटका वळतो ना, तसा मुटका वळला पाहिजे. मग कमी जास्त हलं असेल तर थोडंसं तेल वरती घालायचं. असं हाताने असं एकत्र आलं पाहिजे, तर ते तेल झालं. थोडं घालावं लागेल मला, थोडं घालायचं अजून. सगळं जवळपास सगळ्या मैद्याला लागलं पाहिजे, एवढंच फक्त. आता ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा रवा टाकते, आपण भिजवला आहे तो रवा टाकून सगळा मिसळून घ्यायचा. आणि मग आता मी दूध लावते. आपण नेहमी दूध का घेतो, तर आपल्या त्या साटोरीचा रंग चांगला यावा ना, म्हणून मी दुधाने भिजवते. आता थोडंसं मीठ घालायचं याच्यामध्ये. थोडासा मिठाशिवाय आपण पदार्थ होऊ शकत नाही ना, म्हणून थोडंसं आपण मीठ घालायचं नावाला अगदी. आणि मग आता हे जेवढं लागेल दूध तेवढं घालायचं, खूप नाही घालायचं, अंदाजे घ्यायचं साधारणपणे. आता आपलं 1 वाटी आहे ना, हे पाव वाटी दूध याच्यामध्ये खपेल. कणिक मळल्यासारखं जेवढं घट्ट करायचं आपल्याला, पातळ नाही करायचं. अगदी थोडं दूध लागतं, कारण की आपलं आधी तूप घातलेलं आहे, रवा पाण्यात भिजलेला आहे ना, त्याच्यामुळे जास्त लागत नाही. पण मी एकत्र का करते ह्याच्यामध्ये की पटकन व्हावं म्हणून. हा रवा टाकते थोडासा भाजलेला, त्याच्यामध्ये पिठी साखर, हे पेढे आहे ते पेढे आपण जरा कुस्करून टाकूया त्याच्यामध्ये.
साधारणपणे 2-3 पेढे खवा पेढे का घेतलो आपण तर खवा आणि खवा खराब होऊ शकतो ना, व साठवला वाचू शकतो. ते पेढे खमंग भाजलेले असतात ना, मग ते घेतले. खसखस त्याच्यात घालायची जर असेल तर, ऑप्शन आहे, खसखस काय कंपल्सरी नाही आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत. हां, आपलं पौष्टिक आहे ना साटोरी, त्याच्यामुळे शाही साटोरी म्हणायचं. त्यामुळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकते सगळे. चणा 2 चमचे टाकायचे. खजूर टाकले आपण याच्यामध्ये. खजुराच्या ऐवजी तुम्ही गुलकंद वापरला तरी चालू शकतो. आणि थोडंसं केशर. ते सारण आपण सगळं मिक्स संबंध काढले. आणि मग त्याला आतमध्ये भरण्याकरता, साटोरीच्या करण्याकरता त्यात थोडासा पाण्याचा हात लावून त्याचे गोळे तयार केले. आणि जी आपण कणिक भिजवली होती मगाशी आपण, मैदा आणि मैदा आणि रवा जो भिजवला होता त्याची आपण हे पण गोळे करून ठेवले. हां, आणि आता त्याची आपण साठवण तयार करूया. आता एक लाटायची साधारण पुरीसारखी. नेहमी उलट्या बाजूनी घ्यायची, लक्षात ठेवायचं. ती एक आयडिया आहे की ही बाजू सुकते ना, आतली खालची बाजू ओलसर असते थोडीशी, आणि त्यावेळी चिकटायला मदत होते. म्हणून नेहमी उलटं घ्यायचं आणि मग चिकटवायचं. म्हणजे चिकटावाला आपल्याला काही घ्यावं लागत नाही, आपोआपच चिकटतं. त्याचा गोळा तयार करून झाला. हां, असे 4 गोळे तयार करून घ्यायचे आपण. तर मग त्याची साठवणी टाकायची. आता जे आपण केलं होतं ते आपण लाटतोय, हलक्या हाताने लाटायचं. आणि जास्त पातळ नाही करायची, जास्त जाड पण नाही करायची, मिडियम करायची साटोरी. पूर्वीप्रमाणेच करायची. आणि पीठ चांगलं भिजलं असतं ना की चिकटत नाही तव्याला, खालच्या बाजूला पोळपाटला त्या. तिथे 3 मावतील तिथे. पीठ लागतं असं नाही, पण चिकटू नये म्हणून आम्हाला लावतो पीठ. तेवढ्यात करपलं आपण. हे असं ते गुळ आहे, गुळाचा रंग वेगळा आहे. आता वरती तूप टाकायचं थोडंसं, पुन्हा उलटं करायचं. खाताना तूप टाकायची गरज नाही. काही लोक तळतात, हे तळून पण छान लागतात, पण तेवढं तेलात तुपात कशाला तळायचं म्हणून मी शॅलो फ्राय सगळं करते. तुम्ही बाजूने तेल घातलं ना की ते आणखी फुगतात असं येते. हां, ते शॅलो फ्रायचं होतं ना, आपोआप फुगते जाते असं आहे. हां, बाजूने त्याला घातलं की झालीच आहे. झाली की चाळणीवर घालायची. जराशी चाळणी हवा त्याला जाऊ दे, नाही तर काय होतं मग ती मऊ पडणार नाही. म्हणजे असं अशी चाळणीवर ठेवून द्यायची. सगळ्या साठवड्या तयार झालेल्या आहेत छानपैकी. आणि आता खुसखुशीत आहे एकदम. जर तोडून बघेत, तोडून बघ, तुकडा पण एकदम खुसखुशीत, एकदम खुसखुशीत. हां, खाऊन बघ. एकदम छान झाला. हो ना, छान झालं आता. आणि ह्या अशा तुम्ही आधी करू शकता. आणि मुख्य म्हणजे 15 दिवस टिकतात, हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे सणाच्या आधी नक्की करा. गणपतीला तुम्ही नैवेद्य म्हणून पण देऊ शकता. मी नेहमी कलाताईचं चॅनल बघते. त्याच्यात आज मला साटोऱ्या शिकायच्या होत्या, शिकायला पण मिळाल्या आणि छान खुसखुशीत झाल्या. तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.